आपल्या परिसरातील ताज्या अपडेट पाहिजे आहेत ना, तर मग आजच ती 24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। प्रभाग क्रमांक 8, 10 आणि 11 मधील नागरिकांनी पालकमंत्र्यांच्या समोर समस्यांचा पाढाच वाचला आहे। राऊरी नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 8, 10 आणि 11 मध्ये मल्हारवाडी रोड या ठिकाणी अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या उपस्थितीमध्ये कॉर्नर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी प्रभागामधील अनेक नागरिकांनी आपल्या रस्त्याबाबत, पिण्याच्या पाण्याबाबत आणि नगर परिषदेकडून मिळणाऱ्या नागरी सुविधांबाबत विविध समस्यांचा पाढा मान्यवरांच्या समोर वाचलाय। यावेळी प्रभाग क्रमांक 8 चे उमेदवार गोपीनाथ गोरक्षनाथ मेढे, अर्चना रावसाहेब तनपुरे तसेच प्रभाग क्रमांक 10 चे उमेदवार प्रसन्न राजेंद्र वराळे, दिनेश लुमाजी उंडे आणि प्रभाग क्रमांक 11 चे उमेदवार प्राजक्ता कमलाकर पठारे, अक्षय रावसाहेब तनपुरे हे या ठिकाणी उपस्थित होते। यावेळी माजी नगरसेवक रावसाहेब तनपुरे यांनी आपल्या भावना व्यक्त करत नागरिकांनी विकासाची कामं पाहून मतदान करावं असं आवाहन केलंय। तसेच नामदार विखे यांनी भारतीय जनता पार्टीमधील सर्व उमेदवारांना सेवेची संधी देण्याचं आवाहन केलंय। आज सकाळपासून नामदार पालकमंत्री विखे पाटील साहेब आणि मी संपूर्ण राऊरी शहराचा 1 नंबर प्रभागपासून ते 12 नंबरपर्यंत आता आम्ही सगळीकडं नागरिकांशी संवाद केलाय। नागरिकांमधून एकच आवाज येतोय की यावेळी कुठल्याही परिस्थितीत आम्हाला बदल घडवायचा आहे। भारतीय जनता पार्टीच्या हातामध्ये सत्ता द्यायची आहे। आम्हाला नगराध्यक्ष आणि सर्व 24 नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचेच निवडून आणायचेत, कारण की भविष्याची वाटचाल ही आम्हाला चांगली करायची, आमच्या मुलांचं भविष्य चांगलं करायचं आहे। कारण की गेल्या 40-50 वर्षामध्ये कुठल्याच प्रकारची सुखसुविधा ही राऊरी शहरामध्ये बघायला मिळत नाही। सकाळपासून आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातोय प्रत्येक वार्डामध्ये प्रत्येक मनुष्य, महिला असो, पुरुष असो, तरुण असो, लहान मुलं असो, सगळ्यांच्या तोंडावर प्रश्न आहेत आणि हेच प्रश्नाचं उत्तर खरं म्हणजे 2 तारखेला मतदानाच्या स्वरूपात ही जनता देणार आहे। नक्कीच मी आपल्या सर्वांना हा विश्वास देतो की आम्ही उभा केलेले सर्व उमेदवार हे सर्वसामान्य घरातून, कुटुंबातून आलेले उमेदवार आहेत। आपण नक्कीच यावेळी या आमच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना संधी देता आणि याचं 100% आम्ही सोनं करून दाखवू आणि चांगल्या प्रकारचे काम हे आम्ही 100% करू, एवढाच विश्वास देतो। 5 वर्ष आम्हाला ही संधी नगरपालिकेवर द्या। झालेल्या 50 वर्ष जे बॅकलॉग कामांचा राहिला आहे तो येणाऱ्या 5 वर्षामध्येच आम्ही 100% कामाच्या मार्फत आपल्याला पूर्ण करून दाखवू। राऊरी नगरपालिका ही जी निवडणूक आहे ही जनतेने हातात घेतल्याचं चित्र मला पाहायला मिळालं। 40 वर्षाच्या एखादी सत्तेने शहराची परत पूर्णतः धुळदाण झालेली आहे। शहर अधोगतीकडे गेलेलं आहे। वाढत्या नागरिकांबरोबर जे आता शहरामध्ये सुधारणा आवश्यक आहेत किंबहुना त्या सुधारणा होण्यापेक्षा त्या पूर्णतः दुर्लक्षित झालेल्या आहेत। आणि मला वाटतं की केवळ सत्ता पाहिजे म्हणून निवडणूक नाही, पण शिक्षण, आरोग्य, घनकचरा व्यवस्थापन, ज्या बेसिक गरजा आहे लोकांच्या त्यासुद्धा नगरपालिका पूर्ण करू शकल्या नाहीत, हे वास्तव आहे। आणि म्हणून ह्या निवडणुकीला महायुती म्हणून आम्ही 100% विजय होऊ याच्याबद्दल माझ्या मनात शंका आहे। प्रभाग क्रमांक 10, 8 आणि 11 प्रभागातील सर्व उमेदवार या ठिकाणी उपस्थित आहे। त्यांच्या उपस्थितीमध्ये नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी आमची प्रभागातील अडचणींसाठी सर्व कार्यकर्ते व उमेदवार यांना विचारणा केली। काही प्रश्नांचं त्यांनी आत्ता आहे त्या ठिकाणी मार्गी लावले व जे प्रभागातील प्रलंबित प्रश्न आहे, जशी प्रभागातील जे ज्यांना भूमिहीन लोक आहे त्यांना जागा मिळवून देण्यासाठी त्यांनी आम्हाला आश्वासन दिले। तसेच जे प्रभागात दूषित पाणी येतं आहे त्या ठिकाणी नवीन योजनेसाठी नळ कनेक्शन देण्याचंही त्यांनी आम्हाला ग्वाही दिली। त्याच्यानंतर प्रभागातील जे रस्ते भुयारी गटारमुळे खराब झाले व पावसामुळे ते आणखी खराब झाले। तिथं
कॉन्क्रिटीकरण करण्यासाठी त्यांनी आम्हाला शब्द दिला व प्रभाग वाईज अंगणवाड्याचा काही महिलांनी प्रश्न मांडला होता। त्याच्यासाठी ते आम्हाला त्यांनी ग्वाही दिली की या येणाऱ्या 2 तारखेनंतर पालिकेवर जेव्हा भाजपचा पूर्णपणे सत्ता येऊन नगराध्यक्ष भाजपचाच होणार आहे, त्याच्यानंतर या प्रश्नांना सर्व मार्गी लावा असे नामदार साहेब आणि अक्षयदादा कडलेले यांनी आम्हाला ग्वाही दिली। आज आमचे वडील या ठिकाणी भाषण करताना म्हणले की आम्ही ज्या ठिकाणी आजपर्यंत रहिवासात राहिला आहे तिथे आजच्यापर्यंत माझे वडील किंवा मी त्या प्रभागात उभाच राहिलो नाही। आम्ही दरवेळेस वेगवेगळ्या प्रभागात उभं राहिलो, जसे खाटी गल्ली झाली, प्रभाग जुना कनगर रोडला असं 9 झाला, या ठिकाणी आम्ही उभं राहिलो आणि जिथं आम्ही स्वतः राहतो तिथं उभंच राहिलो नाही। पण आम्ही आजपर्यंत वेगवेगळ्या प्रभागात निवडून आलो, तिथं काम केले आणि जिथं राहतो तिथं ते प्रत्येक गल्लोगल्ली कॉन्क्रिटीकरण, पाण्याचा प्रश्न असन, लाईटीचा प्रश्न असन, सगळे प्रश्न मार्गी लावले वडिलांनी आणि आईनी। आणि प्रभाग क्रमांक 8, 10 आणि 11 या नामदार साहेब राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत आमचा उमेदवार आणि इथं ज्या प्रभागातील असलेले नागरिक यांचा संवाद नामदार साहेबांशी झाला। अनेक नागरिकांनी नामदार साहेबांना प्रश्न उपस्थित केले की प्रभागातील असलेल्या अडचणी, तर मूळ म्हणजे प्रभागातील असणाऱ्या अडचणी पाणी, लाईट आणि रोड हे प्रश्न सगळ्यात मोठे मूलभूत गरजेचे प्रश्न असल्या कारणाने त्याची जास्तीत जास्त होईल तेवढ्या लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार त्याचे आश्वासन दिले असते। बाकी तसेच जे प्रभागातील प्रश्न मार्गी लावतील, जे भारतीय जनता पार्टी पक्षाच्या वतीने जे आज उमेदवारी करत आहोत 24 नगरसेवक पदासाठी, 1 नगराध्यक्ष पदासाठी, जे नामदार साहेबांनी आणि अक्षयदादा कडलेले यांनी आमच्यावर जो विश्वास दर्शवला आणि जी आम्ही उमेदवारी करत आहोत त्या उमेदवारी करत असताना नागरिकांनी आम्हाला भरपूर मतांनी विजयी करावं व आम्हाला नागरिकांची सेवा करण्याची संधी द्यावं। आम्ही त्यांच्या कोणत्याही विश्वासाला तडा न जाऊ देण्याचे प्रयत्न 100% करणार। मनोज साळवेसह महेश दाने, C24 तास, राहुरी। अहो ताई, तुम्हाला बोलले होते ना साईराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे। हो का? ते इथेच तर आहे। अरे मला तर खूप खरेदी करायची आहे। इथे फ्रीज, टीव्ही, इन्व्हर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिसे मिळतात। मी ऐकलंय इथे लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते, हे खरं आहे का? हो ग, एकदम खरं आहे। इथे बक्षीस म्हणून 43 इंचेसचा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय। खरं? आणि इथे तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतंय। अरे वा, छानच की। आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणीचे चक्कर मारायचा तर प्रश्नच संपला। बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते। अगं पण ही ऑफर कधीपर्यंत आहे? ही ऑफर 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे 11 डिसेंबर 2025। तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध। आमची खरेदी तर झालीये, आता तुमच्या खरेदीचं काय? आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीजला। पत्ता खरेदी विक्री संघ, व्यापार संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईदाम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईदाम हॉस्पिटल, राहुरी, मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईदाम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी।